कोकणामध्ये हे राजकीय धुमशान सुरू आहे। 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देत ठाकरेंच्या शिवसेनेने याआधी शिंदेंच्या शिवसेनेला अनेकदा डिवचलंय। मवियाच्या उमेदवारांनी ऐनवेळी निवडणुकीतनं माघार घेतली। यामुळे संतापलेला संजय राऊत यांनी महायुतीवर आता सट्टेबाजीचा आरोप केलाय। 150 कोटींची सेटलमेंट झाली असा गंभीर आरोप राऊतांचा आहे। तर रायगडमध्ये ठाकरेंचे उमेदवार बाळ मानेंनी थेट नितेश राणेंसोबत जात आपला अर्ज मागे घेतलेला। यामुळे कोकणात पुन्हा एकदा राणे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष शिगेला पोहोचलाय। ठाकरेंचे कट्टर विरोधक राणेंच्या मध्यस्थीने बाळ मानेंनी माघार घेतली, त्यामुळे ठाकरेंची नाराजी उफाळून आली आहे। यापुढे आपण फडणवीसांचंच ऐकणार असं म्हणत बाळ मानेंनी राजकीय वाटचाल आपली पुढची कुठल्या दिशेने असेल याचेही संकेत दिलेत। तर बाळ मानेंची माघार ठाकरेंसाठी मोठी डोकेदुखी ठरल्याचंच दिसून आलंय। दरम्यान बाळ मानेंनी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेचे नेते जोरदार टीका करतायत। ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्यावर हल्लाबोल केलाय, तर बाळ मानेंनी विनायक राऊतांवर मग जोरदार प्रतिहल्ला चढवलाय। पाहूया। आत्ताची जी संपूर्ण रायगडमध्ये आणि देवगडमध्ये जी चर्चा चालू आहे त्या अगदी 20चा आकडा बाहेर फुटतोय। 20 खोक्यांचा बकरा अशा पद्धतीची चर्चा। कोटी रुपये घेतले। 20 कोटी रुपयांचा बकरा, 20 कोटी रुपयांचा बकरा अशी चर्चा संपूर्ण रायगडमध्ये आहे, संपूर्ण देवगडमध्ये आहे। बाळा मानेंनी यासाठी अर्ज मागे घेण्यासाठी हे घेतले। नाही, मी 20 कोटींचा बकरा झाला असं बोलतोय। राऊत साहेबांना विनंती आहे, राऊत साहेब माझं म्हणणं, तुम्ही जबाबदार आहात, कुठे काय काय बोलावं आणि काय हा चेष्टेचा विषय। अशी काय खिरापतीसारखे कुठे पैसे असतात का? काही गोष्ट नीतीची असतात, वास्तवाची असतात। आता त्या ठिकाणी जर पराभव दारुण होऊन जर पक्षाची हानी झाली असती ती किती कोटीच्या वर गेली असती। त्याच्यापेक्षा यशस्वी माघार घेणं राजकारणामध्ये शहाणपणाचं असतं। तर माघार नाट्यावर एका दिवसात 150 कोटी खर्च केल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। त्यावर सत्ताधाऱ्यांनी काय प्रत्युत्तर दिलंय ते पाहूया। पुण्यातली माघार, छत्रपती संभाजीनगर मधली माघार, कोकणातली माघार, आज मी ते ट्विटवर टाकलेलं आहे आकडे सगळे। याशिवाय अजून 3 ठिकाणी यवतमाळ, वर्धा, गडचिरोली वगैरे तो भाग सगळा 150 कोटी रुपये काल माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले। तर नाशिकमधून संजय राऊतांनी उमेदवारी न देण्याच्या बदल्यामध्ये किती बॅगा भरून आपल्या भांडूपच्या निवासस्थानी आणल्या। 2 दिवसापूर्वी संजय राऊतांनी नाशिकमध्ये दौरा केला होता आणि नाशिकमध्ये विधान परिषदेला उबाटा गटाचा एकही उमेदवार दिला नाही। 2 उमेदवारी अर्ज खरेदी केले होते। मग तिथं संजय राऊतांनी नेमकी कुठली सेटलमेंट केली? संजय राऊतांनी नाशिकच्या जागेसाठी किती कोटी रुपये घेतले आणि ते पैसे घेऊन संजय राऊतांनी नेमक्या नाशिकच्या दौऱ्यातून किती बॅगा भरून आणल्या याचं उत्तर एकदा पत्रकार परिषद घेऊन द्यावं। संजय राऊत, माणसं ही पैशांनी विकत घेता येत नाही, प्रेमाने माणसं टिकवता येतात, हे जरा लक्षात ठेवा। युबीटीच्या उमेदवारांना मागे घेतलाय, मग युबीटीचा उमेदवार जो आहे तो पश्चाताप न होणारा द्या ना। जे आम्हाला सल्ले दिले जातात की आम्हाला पश्चाताप दिल्यामुळे आता मातोश्रीवर हे बघाय, यांना पश्चाताप झाले म्हणून हे मागे आले ना। ज्यांच्याकडे संख्याबळ नाही अशा व्यक्तींना निवडणुकीची संधी जर दिली तर असेच घाबरून मागे जातात। आता त्याच्यामध्ये विनायक राऊत साहेबांची देखील मी काल काहीतरी स्टेटमेंट ऐकली की आता हे जे तुम्ही जे नावं घेत आहेत ते आमच्या नावानं बोंब मारायचे, 50 खोके काहीतरी एकदम ओके, आता काय ओके? तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार बाळ मानेंनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली। त्यानंतर नितेश राणेंनी बाळ मानेंचं कौतुक केलंय। बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत। ह्यांना हे काय लहान वयातला विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत। त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांचा शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे। तर भाजपने बाळ मानेंना जरी आपलंसं केलं असलं तरी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मात्र त्यांच्यावर जोरदार तोंडसूक घेतलंय। काय म्हणतायत नारायण राणे, बघूया। मला माहिती आहे का, माने हा ओरिजिनल बीजेपीचा आहे, मात्र तो निवडणूक आली का तळ्यात मळ्यात त्याचं चालू असतं। तो जो वैयक्तिक पक्ष म्हटला तरी चुकीचं होणार नाही। त्यांनी असं म्हटलं की उद्धव
बाळमानेला तुम्ही सिरियस घेऊ नका. एवढ्या वर्ष तुम्ही पाहताय तो एका पक्षात राहिला व्यवस्थित. प्रत्येक निवडणूक आली का तो त्याची 5 वर्षाची तरतूद करतो. ते निमित्त झालं तिकीट भरायचं आणि मग तडजोड करतो आणि विड्रॉ होतो. आणि आता बातमी आहे कोकणामध्ये महायुतीमध्ये नेमकं काय चाललंय या संदर्भातली. कारण अनिकेत तटकरेंचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झालेला आहे बिनविरोध निवडीचा. मात्र त्यानंतर महायुतीमध्ये काय घडतंय त्या संदर्भातली बातमी आहे. कारण रायगडमध्ये अनिकेत तटकरे बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होत असताना शिंदेचे नेते भरत गोगावले आणि महेंद्र दळवींच्या कुटुंबियांनी विधान परिषद निवडणुकीतनं माघार घेतली. मात्र या निमित्ताने शिवसेना आणि राष्ट्रवादीमधला अंतर्गत धुसफूस, अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय. रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादानेही पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. तटकरेंनी विधान परिषदेसाठी तटकरेंना मदत केल्यावर ठरल्याप्रमाणे भरत गोगावलेंना आता पालकमंत्री घोषित करावं अशी मागणी शिंदेचे आमदार निलेश राणेंनी केली आहे. गेल्या 1.5 वर्षापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय आता येतो का की एक भिजत घोंगडच कायम राहणार पाहणं महत्वाचं आहे. श्री रवींद्रजी फाटक जे आमच्या जिल्ह्यातले आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत, ते आमदार झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सन्माननीय अनिकेत तटकरे हेही आमदार झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. मंत्री भरत शेठ गोगावले यांना शब्द दिल्याप्रमाणे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री हे घोषित झाले पाहिजे. आमचे रायगडचे आमदार महेंद्रजी दळवी तसेच आमचे दुसरे आमदार महेंद्रजी थोरवे ह्यांनी जे प्रस्ताव आणि मागण्या ठेवल्या या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनाही त्या अनुषंगाने न्याय मिळाला पाहिजे